आईसह 4 लहान मुलांची हत्या करून तब्बल 29 वर्ष पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या 2 गुन्हेगारांना अटक झाली आहे। तांत्रिक म्हणून उत्तर प्रदेशात लपून राहिलेल्या या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या कशा आवळल्या आणि 29 वर्षांपूर्वी ही हत्या कशी झाली होती, हीच आहे आजची क्राईम स्टोरी। नमस्कार, मी हर्षदा परब। ही घटना आहे 16 नोव्हेंबर 1994 ची। मीरा रोडमध्ये भडवाल चाळीत राजनारायण प्रजापती आपली पत्नी जागराणी देवी आणि पिंकी, पिंटू, प्रमोद आणि एक लहान बाळ अशा 4 मुलांसह राहत होता। त्यांच्या शेजारी सुनील सरोज आणि अनिल सरोज हे 2 सख्खे भाऊ राहायचे। राजनारायणची मुलगी पिंकी हिच्याकडून सुनील आणि अनिल पैकी एकाच्या बॅगेचा हँडल खेळताना चुकीने तुटला आणि त्यानंतर प्रजापती आणि सरोज कुटुंबामध्ये वाद वाढला। हा वाद इतका वाढला की राजनारायणने सुनील आणि अनिलला पोलिसांमध्ये तक्रार करण्याची धमकी दिली। सुनील आणि अनिलच्या डोक्यात हा राग चांगलाच फिट बसला आणि मग त्यांनी सूड उगवायचं ठरवलं। पण हा सूड राजनारायणवर उगवायचा नव्हता, तर त्याच्या मुलांवर उगवायचा होता, हे त्या 2 भावांनी पक्क केलं होतं। राजनारायण रेशनिंगच्या दुकानात काम करायचा। भांडण झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी राजनारायण कामावरनं दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता। तेव्हा त्याला त्याच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचं आणि त्याला बाहेरून कुलूप लावल्याचं दिसलं, पण आतून काही रडण्याचे आणि अस्पष्ट असे आवाज येत होते। त्याने खिडकीतून घरात डोकावून पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली। त्याची पत्नी जागराणी देवी आणि त्याची 4ही मुलं घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याला दिसली। हे सगळं पाहून राजनारायण आरडाओरडा करायला लागला। या त्याच्या आरडाओरड्यानं शेजार पाजारचे लोक जमले आणि त्यानंतर मग राजनारायणनं शेजारच्यांच्या मदतीनं घराला लावलेलं कुलूप फोडलं आणि त्याने घरात प्रवेश केला। त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, मात्र ती शेवटचे श्वास घेत होती, शेवटच्या घटका मोजत होती। या घटनेनंतर ती काही वाचली नाही। अनिल आणि सुनील या सख्या भावांनी त्यांच्याबरोबर राहणाऱ्या राजकुमार चौहान याच्या मदतीनं प्रजापतीला धडा शिकवण्यासाठी त्याच्या 4ही मुलांना आणि पत्नीला चाकूनं भोसकलं होतं। सुनील, अनिल आणि राजकुमार या तिघांनी या 5 जणांना ठार मारलं आणि रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे आणि वापरलेली हत्यारं ते राहत असलेल्या त्यांच्या घरी म्हणजेच राजनारायण याच्या शेजारच्या घरातच लपवले। त्यानंतर ते तिघेही मीरा रोडमधून पळून गेले। ही हत्या केल्यानंतर सुनील आणि अनिल तब्बल 29 वर्ष पोलिसांना गुंगारा देत होते। ते वेश बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे। 2009 मध्ये सुनील आणि अनिल दोघं जौनपूरमध्ये राहायला लागले। तिथं ते तांत्रिकाच्या वेशात लपून राहिले होते। या दोघांचा साथीदार राजकुमार चौहानला डिसेंबर 2022 मध्ये कतारला जाण्याआधी पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडलं। म्हणजे गुन्हा घडल्याच्या 28 वर्षांनंतर राजकुमारला पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं। त्यावेळी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविराज कुराडे यांनी घडून गेलेल्या मात्र शोध न लागलेल्या केसेसची फाईल मागवली होती। त्यात एकूण 11 प्रकरणं आढळली होती त्यांना, ज्यातला सर्वात क्रूर गुन्हा हा जागराणी प्रजापती आणि तिच्या 4 लेकरांचा केलेला खून हा होता। कुराडे यांना या केसमधले सर्व आरोपी हे उत्तर प्रदेशातले रहिवासी असल्याचं लक्षात आलं। तो त्यांना एक धागा सापडला होता। तेव्हा मग एक पथक यूपी मध्ये त्यांनी पाठवलं। त्यांनी यूपी टास्क फोर्सच्या मदतीनं आरोपींची माहिती आधी गोळा केली, ज्यात पोलिसांच्या हाती राजकुमार चौहान उर्फ कालियाची माहिती लागली। 2007 पासून कालिया कतारमध्ये काम करत होता। कालिया हा कतारचा रहिवासी असल्याचं पोलिसांना आढळून आलं। तेव्हा कालियाच्या पासपोर्टची माहिती आधी पोलिसांनी मिळवली आणि ही माहिती हाती लागल्यानंतर त्याच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर पोलिसांनी जारी केलं। चौहान जेव्हा मुंबईत आला तेव्हा पोलिसांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याच्या मुसक्या आवळल्या। त्यानंतर त्याला मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। या अटकेनंतर पोलिसांनी पुन्हा या केसमध्ये लक्ष घातलं। राजनारायणच्या अटकेनंतर मात्र सुनील आणि अनिल हे दोघे भाऊ सतर्क झाले। ते त्यांच्या मूळ गावात जात नव्हते, मात्र त्याच्या आसपासच्या परिसरात राहायचे। वाराणसीत त्यांना पोलिसांनी ज्या दिवशी अटक केली त्या दिवशी ते एका तांत्रिकाच्या कामासाठीच तिथं गेले होते। मीरा रोड भाईंदर वसई विरार गुन्हे शाखेचे डेप्युटी कमिशनर अविनाश अंबुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या 3ही गुन्हेगारांना पकडण्यातली मोठी अडचण होती ती म्हणजे या गुन्हेगारांचे त्यांच्याकडे असलेले फोटो, जे हे गुन्हेगार साधारण 21 वर्षांचे असतानाचे होते। उत्तर प्रदेशातल्या स्पेशल टास्क फोर्सने अनिल आणि सुनीलची माहिती जेव्हा दिली तेव्हा पोलिसांना थोडासा गोंधळ होता। त्याचं कारण होतं ते म्हणजे की फोटो मॅच करणं। अनिल आणि सुनील विजय आणि संजय या नावाने उत्तर प्रदेशात तांत्रिक म्हणून राहत असल्याचं गुन्हे शाखेला कळलं होतं। पोलिसांनी या दोघांचे फोटो मागवले आणि त्यांच्याकडच्या जुन्या फोटोंशी त्यांची तुलना सुद्धा केली। तेव्हा पोलिसांना विजय आणि संजय म्हणजेच अनिल आणि सुनील असल्याची खात्री झाली। त्यानंतरच या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि रविवारी 8 ऑक्टोबरला त्यांना मुंबईत आणलं। 1994 मध्ये 27 वर्षांची जागराणी प्रजापती, तिचा मुलगा प्रमोद हा तेव्हा 5 वर्षांचा होता, तिची मुलगी पिंकी ही 3 वर्षांची होती, चिंटू हा 2 वर्षांचा आणि
3 महिन्यांचं बाळ पिंटू अशा 5 जणांची निर्घुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 29 वर्ष पाठपुरावा केला आणि गुन्हा घडल्याच्या 28 वर्षांनंतर राजकुमार चौहान उर्फ कालियाला आणि सुनील आणि अनिलला 29 वर्षांनंतर अटक केली। महत्त्वाचं म्हणजे जागराणी प्रजापती हिचा नवरा राजनारायण याचा 2007 मध्ये एका अपघातात मृत्यू झाला होता, पण त्यानंतरही पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू ठेवला आणि आरोपींना अटक केली। आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।